तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून देतो, हास्य सगळं सांगून देतो, कारण आपण ज्या केलेल्या कष्टाला फळ येतोय। मित्रांनो, आहे तसे प्रश्न रिपीट व्हायला लागले, पॅटर्न तर सोडाच, प्रश्न सुद्धा रिपीट आपला पॅटर्न चाललाय। मित्रांनो, लक्षात ठेवा, जी काय परीक्षा झाली त्याचा आपण सगळ्यांचे संभाव्य उत्तर पाहू। संभाव्य म्हणजे जवळपास एखाद्या प्रश्नाबद्दल थोडा डाऊट आहे, नाहीतर बाकी सगळी उत्तर क्लिअरच आहे। चला आपण एक्सप्लेनेशन पाहू। बघा, प्रश्न पहिलाच होता वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ। जी वन डे रिव्हिजन बॅचला होते, पूर्ण बॅचला होते, त्यांच्या लक्षात आलं असेल, वर्तुळाचं क्षेत्रफळ क्ष आहे आणि वर्तुळाचा परिघ पण क्ष आहे। याचा अर्थ वर्तुळाचे क्षेत्रफळ ते क्ष आहे आणि तेच वर्तुळाचा परिघ आहे, म्हणजे वर्तुळाचा क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ सेम। एरिया ऑफ सर्कल आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सेम, म्हणजे वर्तुळाचा क्षेत्रफळाचा सूत्र जर विचार केला पाय आर स्क्वेअर, वर्तुळाचा परिघाचा विचार केला 2 पाय आर, पायला पाय गेला, इथं 2 आर वर्ग आणि आर आहे, ह्याच्यातलं एक आर आणि एक आर गेला, म्हणजे आर इज इक्वल टू 2। याचाच अर्थ त्रिज्या बरोबर 2, ऑप्शन नंबर 2 बरोबर। सहज सोपा बेसिक क्वेश्चन होता। बघा पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्या, 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत आहे तसाच प्रश्न ॲज इट इज आपल्या टेलिग्राम चॅनलला बघा, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलला बघा, यूट्यूब म्हणजे जो काही व्हिडिओ जो होता आपल्या बॅच मधला आहे तसा पोस्ट केलाय, शिवाय प्रश्न सुद्धा आहे तसा प्रश्न येतोय। पोरांनी डायरेक्ट 160 टिक केले आपल्या, याचं कारण आता कसा सोडवायचं होती आपण पाहूया। एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकले। 15 शर्ट जर 2340 ला विक्री असेल तर एका शर्टची विक्री काढूया, म्हणजे एक शर्टची विक्री जर विचार केला 2340 भागिले 15, 15 ने भागा, 15 एके 15 उरले 8, 84 झालं, 15 पाची 75 उरले 9, 15 सक 90, म्हणजे एक शर्टची विक्री किंमत किती आहे 156 रुपये। एक शर्ट विक्री बर का, विक्री किती 156, पटकन घाईने 156 टिक करायचं नव्हतं, इथं नव्हताही पर्याय, ठीक आहे। 60 रुपये तोटा झालाय, 15 शर्ट साठी 60 रुपये तोटा आहे। किती रुपये तोटा आहे 60 रुपये, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो एक शर्ट किती रुपये तोटा होतोय बघा, एक शर्ट की तोटा किती होतोय 60 भागिले 15 म्हणजे 4 रुपये, म्हणजे लक्षात ठेवा 156 रुपयाला विकल्यामुळं 4 रुपये तोटा होतो, म्हणजे खरेदी किती असेल 156 प्लस 4 म्हणजे 160 रुपये, ऑप्शन 2 बरोबर करेक्ट। बघा मित्रांनो, थोडा बेसिक मॅथचा जो प्रकार आहे तो होता, हे 0.1 0.1 0.1 पुढे गेलं 0.02 0.02 0.02, म्हणजे इथं 3 वेळा दिसते। याचाच अर्थ वरती जर विचार केला तर 0.1 चा क्यूब आहे, घन आहे, लक्षात ठेवा, म्हणजे 0.1 चा क्यूब प्लस इथे 2 0.02 चा पण इथं क्यूब आहे, ठीक आहे। आता मित्रांनो खाली काय आहे, याचा आणि याचा विचार केला तिथं फक्त बघा 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे येते। याचाच अर्थ मित्रांनो 0.2 याचाच अर्थ काय होतो माहितीये, 2 गुणिले 0.1 याचा अर्थ असा होतो, म्हणजेच याच्या जागी लिहिताना मी असं लिहिल बघा, 2 गुणिले 0.1 प्लस 2 गुणिलेचे बरं का, गुणिलेचे मध्ये प्लसचा विषय नाही, गुणिले 2 गुणिले 0.1 गुणिले 2 गुणिले 0.1 असं झालं, प्लस याच्या बाबतीतही तसं 0.02 0.04 च्या जागी लिहिताना मी असं लिहिल 2 गुणिले 0.02, म्हणजे प्रत्येकाला 2 ची फोड, म्हणजे 2 गुणिले 0.02 गुणिले 2 गुणिले 0.02 गुणिले 2 गुणिले 0.02, तुम्हाला समजावं म्हणून मी असं लिहिलंय, ऍक्च्युअली प्रत्येकाला कळतं याच्यातून 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 कॉमन निघणार, इथं 2 गुणिले 2 म्हणजे 8 कॉमन निघणार, हे क्लिअर आहे। म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो काय होतं, याचा अर्थ बघा वरती 0.1 चा क्यूब प्लस 0.02 चा क्यूब भागिले 2 2 2 बेत्रिक बघा, 2 दुने 4 4 4 दुने 8 8 ना, म्हणजे 8च कॉमन निघतो, आतमध्ये 0.1 चाच क्यूब आहे प्लस 0.2 चाच क्यूब आहे, मग यांचं आणि याचं कॅन्सल झालं, म्हणजे 1/8 याचा अर्थ 0.125, म्हणून ऑप्शन नंबर माझा 2 बरोबर। बेसिक मॅथचे क्वेश्चन होते, लक्षात ठेवा। 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज ॲज इट इज क्वेश्चन आपल्या बेसिक बॅच आणि वन डे रिव्हिजन बॅच मधला आहे, लक्षात ठेवा। मी नेहमी त्यातही सांगितलं होतं
दोन कंडिशन असताना वरच्या कंडिशनचा विचारच करायचा नाही. 72 बेरीज, सगळ्या पर्यंतची 72 बेरीज असणार आहे. नको, आयोग जिथं फसवतो तिथं डोकं चालवायचं. 7 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर असं, म्हणजे शेवटच्या पर्यायापासून चालू करायचा, शेवटचा विचार करायचा, 7 वजा करून 7 ने भाग गेला पाहिजे. यातून 7 वजा केलं तर 15, 15 7 ने भाग जातो का नाही? चूक. 7 वजा करा 19, 7 ने भाग जातो का नाही? चूक. 7 वजा करा रे 21, जातो रे. 7 वजा करा 23, जातो का नाही? म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. आता एक कॉमन सेन्सने पण जाऊ शकत होतो आपण, एक थोडी सराउंडिंगचं नॉलेज. म्हणजे सर 7 वर्षापूर्वी 7 ने भाग जातोय, म्हणजे आता सुद्धा सर 7 नेच भाग जाईल ना, मग 7 ने भाग जाणारा पर्याय ऑप्शन 3. ओके, झालं. एका माणसाने बँकेकडून दर साल दर शेकडा 12% सरळ व्याजाने, सरळ व्याजचं सूत्र होतं सरळ व्याज बरोबर. ज्यांनी मराठीत अभ्यास केला त्यांना मदक माहित असेल, ज्यांनी इंग्लिशमध्ये PNR/100 सरळ व्याज दिलंय मित्रांनो. किती? 5400. पी प्रिन्सिपल काढायचे माहित नाही आपल्याला. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. आणि रेट किती आहे? 12/100. 100 ने इकडे गुणूया म्हणजे अजून 2 शून्य वाढणार आहे, भागिले 3 गुणिले 12 म्हणजेच पी. यांचा भाग देऊ. 3 ने भागलं तर 18, 12 एके 12, 12 एके 12, उरले 6, 12 पंचे 60, म्हणजे उत्तर किती आलं? 15,000. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. म्हणजे मुद्दल जी घेतलेली कर्जाची रक्कम किती होती? 15,000 रुपये होती. ऑप्शन 3 बरोबर. बघा मित्रांनो, हा पण आपल्या वन डे रिव्हिजन बॅच आणि बेसिक फाउंडेशन बॅच मधला आहे तसा प्रश्न आहे. 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% ने कमी होते, तर 2 वर्षांनी किती? म्हणजे 16,000ची पहिल्या वर्षी 5% ने कमी होते, म्हणजे 100ची वस्तू 95ला येणार आहे. क्लिअर आहे. दुसऱ्या वर्षी पण तेच आहे, 100ची वस्तू 95 येणार. वाढ असतं तर मी प्लस केलं असतं. मग अशा पद्धतीने 0 0 0 0 गेले, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. अजून कशाने भाग जाईल तर 5 दुने 10, 19 5 95, बे एके बे 8 16, म्हणजे 8 गुणिले 95 गुणिले 19. बघा 19 8 152, 152 गुणिले 95, याचा अर्थ 14,440 येत आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. हे ऑप्शन नंबर 3 आलं. बघा मित्रांनो, पुढे आगगाडीच्या प्रवास भाडे 20% वाढवले. पहिल्यांदा वाढ झाली बरं का 20%. पुन्हा सलग 2 महिन्यामध्ये 10% आणि 25% वाढले. 3 वेळा वाढ झाली बाबा. आता 3 वेळा वाढ झाली, काय टेन्शन घ्यायचं नाही. 100चा विचार करायचा होता. 100 गुणिले पहिल्यांदा काय वाढ झाली 120 भागिले 100. बर, पुन्हा काय झाली? वाढ झाली 110/100. पुन्हा काय झाली? वाढ झाली 125/100. खूप अशाच पद्धतीने गणिते येतात. हे मी सांगितलं होतं आणि तसंच आलंय बघा. हे 100ला हे 100 गेले, ठीक आहे. 1 गेला. अजून काय होईल बघा? हा एक गेला. आता इथं जर विचार केला 12 गुणिले 11, अजून भाग जाईल बघा. भाग देत जाऊ आपण. 5 दुने 10, हे 5 एके 5, 5 दुने 10, 5 5 25. बर, परत भाग जाईल बघा. बे एके बे, बेसक 12, ठीक आहे. बघा परत 5 दुने 10, 5 5 25. इथं विचार करा 2 त्रिक 6, म्हणजे 3 गुणिले 11 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 5. याचा अर्थ 3 गुणिले 11 33 गुणिले 5, म्हणजे 165. हे कशाचं रूपांतर झालं? 100चं रूपांतर 165, म्हणजे कितीने वाढलं? 65. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा, जे काही चेंज करायचा असतो तो 100 वर करायचा असतो. लक्षात आला असेल. बघा मित्रांनो, अजून तुमच्यापैकी जी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या संदीप आरगडेजी इन्स्टिट्यूट नावाचा आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय त्याला सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात तुम्हाला गणिताची अडचण मी ठेवणार नाही. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल तसेच आपला टेलिग्राम चॅनल संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट लक्षात ठेवायचं. बघा बेसिक एकदम म्हणजे पदवलीचा प्रश्न, साधा एकदम बॉर्डमसवरती प्रश्न होता. आपला कंस मामा सोडवायचा होता. -3 -5 -2 -3 -5 झालं, गुणिले 5 आणि 3 8 झालं, भागिले -3 आणि -2 किती होतं? -5 झालं, भागिले बघा काय ते छेदा ठिकाणी -10 भागिले -12. आता मित्रांनो विचार करा, 5 गुणिले 4 ज्याला जमत नाही, 5 ला 5 जाते डायरेक्ट भागाकार होता म्हणून, पण जाऊ दे. 5 8 40, म्हणजे मी इथं काय करतो बघा, -40 भागिले -5. आता छेदा ठिकाणी बघा -10 भागिले -12. आता इथं वरती जर विचार केला वजा जातो, 5 8 40 वरती 8 आला, हे वजा जातो, 10/12 आहे तसं ठेवतो. आता हेच उलट करता येतं मित्रांनो, 8 गुणिले 12/10. चला भाग देऊया. 12 × 96, 96 भागिले 10, 10 ने ज्यावेळी भागतात तेव्हा एक पॉईंट देतात, म्हणजे 9.6. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बेसिक होतं, एकदम बेसिक.
हा थोडा होता प्रश्न बरं का, म्हणजे ज्यांना आपलं पुस्तक पहा, म्हणजे संदीप आरगडे सरांचं पुस्तक जर तुम्ही दुकानात गेलं आहे तसा प्रश्न, फक्त इथं 19 डाव आहे ना, आपण 11 डाव दिले, म्हणजे पॅटर्न तोच बघा. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. 19 डाव्यानंतर ते सरासरी किती मित्रांनो? 19 डाव्यात 58 केलेत ना, 98 केलेत ना, मग 18 डावानंतर जी काय सरासरी होती, 18 डावानंतर सरासरी मित्रांनो किती, समजा मी x मानली, म्हणून 18 डावानंतर एकूण धावा किती होतील? एकूण धावा तर लक्षात ठेवा 18x, संख्या गुणिले सरासरी, एकूण धावा झालं. आता 19 डावानंतर सरासरी काय झाली? पहिली जी होती ती काय झाली बघा, 4 ने वाढली, म्हणजे x + 4 झाली. आता 19 डावानंतर रन किती होतील? एकूण धावा, 19 डावानंतर एकूण धावा, एकूण 19 कंसात x + 4, म्हणजे मला असं म्हणता येईल 19 डावानंतर रन 19 x + 4, याचाच अर्थ 18 डावानंतर झालेले रन आणि 19व्या डावानंतरचे रन, असा प्रकार होता. म्हणजेच हे 19x + 19 × 76 बरोबर 18x बरोबर 98. मग 18x इकडे आणा, 76 तिकडे न्या, म्हणून x बरोबर 22. आता पटकन 22ला टिक करण्याची पोरांची घाई असते. तुम्हाला काय विचारले? 19 डावानंतर सरासरी किती? 19 डावानंतर सरासरी x + 4, म्हणजे ह्याला +4 करायचं होतं, म्हणजे 26, ऑप्शन नंबर 4. आयोग कुठं फसवतो, कुठं काय करतो, सगळं सांगत असतो मी. आपला फक्त शिकवणे हा पर्पज नाही, आयोगाच्या डोक्यात काय चाललंय हेच सांगणं. बघा 22 स्ट्रॅटेजी, 26 इथं का ठेवलं? त्यांना माहित असते, तुम्हाला घाई असते 22 पटकन टिक, म्हणजे असे बरेच विद्यार्थी असणारे त्यांनी 22 येऊन सुद्धा चुकवलेले. हे यांनी आपले व्हिडिओ, आपले बॅच किंवा काय केलेलं नसते, त्याच्यामुळे उद्योग होतात. लक्षात ठेवा, ऑप्शन 4 बरोबर. बघा मित्रांनो, वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरज इतका आहे, बरोबर. तर क्षेत्रफळांची बेरीज लक्षात ठेवा, मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे ना, त्याचं क्षेत्रफळ हे लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ प्लस दुसरं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ प्लस तिसरं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ, असं म्हणूया आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सगळ्यांचा पाय आहे, कॉमन म्हणल्या पाय सगळा जातो, म्हणजेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या बाकीच्या त्रिज्यांच्या वर्गांची बेरीज असणार. हे क्लिअर आपल्या लक्षात येऊन जातं. 3 बरोबर, म्हणजे पहिली बघा 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक कितीचा वर्ग? 12चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 12चा वर्ग 144. ह्या सगळ्यांची बेरीज करा, 169. कितीचा वर्ग आहे रे बाबा? 13, म्हणजे ऑप्शन नंबर किती? 3 बरोबर, करेक्ट. हे असं होतं. बुद्धिबळ मित्रांनो, बघा मी चौरसांची बेरीज करायला शिकवलंय, चौरसांची. हे बुद्धिबळ जे आहे ना मित्रांनो, ते लक्षात ठेवा. हे बुद्धिबळामध्ये जर विचार केला तर असे 8 असतात, 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 8 असं असतं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आडवं पण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 2 3 4 5 6 7 8. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बुद्धिबळाच्या पटावरती 8/8 असतं, हे पहिलं माहित पाहिजे. आता ह्याच्यामध्ये चौरसांची संख्या सांगायची. चौरस कसं काढतात? आपली बेसिक बॅच बघा, आठवा की चौरस म्हणजे 8 × 8 8चा वर्ग, 7 × 7 7चा वर्ग, 6 × 6 6चा वर्ग. हे वर्ग ह्याचा गुणाकार करत जायचे बघा, गुणाकार. म्हणजेच 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग किती? 4, 1चा वर्ग 1. ह्या सगळ्यांची बेरीज करायची होती, ती बेरीज 204, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. एवढे चौरस तयार होतात, हे लक्षात आलं असेल. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद ओळखा. आता बऱ्याच जणांचा गोंधळ असा झाला की सर ह्याच्यामध्ये चुकीचं सापडलं, पण हा प्रश्न चुकेल की काय? बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. आता काय पहिलं पॅटर्न समजून घेऊ, मग पुढचं सांगतो. 15 21 6 ने वाढलं, इथं 3 ने वाढलं, इथं 6 ने वाढलं, इथं 3 ने वाढायला पाहिजे, म्हणजे 32च्या जागी 33 असायला पाहिजे. पुन्हा 6 ने वाढलं, पुन्हा 3 ने वाढायला पाहिजे, म्हणजे इथं 42 पाहिजे, बरोबर. आता एक तर तुमचा 32च्या जागी 33 पाहिजे आणि 51 जागी 42 पाहिजे. आयोग काय म्हणतो की बाबा मी जे 4 पर्याय दिले त्यांच्यापैकी चुकीचं शोध, त्यांच्यापैकी 51 आहे का? कुठं नाहीये, म्हणजे याचा अर्थ चुकीचा 32 आहे, त्या जागी 33 पाहिजे, तो ऑप्शन नंबर 4.
आता 51 का? बरीच पोरं अडकली. आता आयोग इथं मान्य करणार नाही, कारण का 4 पर्याय आहे ना बाबा. 4 पर्यायापैकी 100% 32 चुकीचं आहे ना. आम्ही पुढे काही देऊ, तू विचार नको करू. 51 कसं काय सर सांगा, अजिबात नको. पर्यायामध्ये 51 जर असता तर मान्य, पण पर्यायामध्ये 51 नाही. त्यामुळे जर आयोगाने मानावं घेतलं तर मे बी त्यांनी जर सिक्वेन्स सिरीजचा विचार करत कॅन्सल करू शकतं, पण मला नाही वाटत. 99% कॅन्सल नाही करणार. ह्याचं उत्तर 32 आहे, कन्फर्म ऑप्शन नंबर 4. खाली 2 विधाने व अनुमाने दिलेत बघा. सिलोलिझमचा प्रश्न होता. सर्व शिक्षक कलाकार आहे. सर्व म्हटल्यानंतर अरे किती मिलियनच्या वरती व्हिडिओ गेलाय आपला, 1.3 मिलियनच्या वरती व्हिडिओ गेला सिलोलिझम. कोणाचं चुकू शकत नाही. सर्व शिक्षक कलाकार आहे. सर्व नंतरचा शब्द आतमध्ये येणार. सर्व शिक्षक काय कलाकार आहेत. कलाकार, सर्व शिक्षक कलाकार. ठीक आहे. काही कलाकार आनंदी, म्हणजे कलाकाराचा आणि आनंदाचा विषय येतो इथं, आनंदी. बर, लक्षात येते कलाकार आणि आनंदीमध्ये काहीच रिलेशन येतं. आता मित्रांनो काय दिले बघा अनुमान. सर्व शिक्षक आनंदी. सर्व शिक्षक आनंदी होतील का? काही संबंध नाही. चूक, पहिलं चूक. बर, आता पुढे काय बघा. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात असं नाही सांगता येत. काही आनंदी लोक कलाकार होऊ शकतील, पण जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार सांगता येतील का? याचा अर्थ होतो सर्व आनंदी लोक कलाकार असं नाहीये. चूक. म्हणून ऑप्शन नंबर किती? 3 बरोबर. दोन्ही असत्य, ऑप्शन 3. बघा मित्रांनो, हा वयवारीचा थोडा, कारण आईचं हे मुलीच्या आणि भावाच्या या दोघांच्या पटीत दिलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट, म्हणजे आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट, तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट. कोणाचं? आईचं. बर, एकूण वय किती आहे त्यांचे एकूण वय 66. म्हणजेच आता हे सगळं आईचा विचार केला मी. आई आज मी किती वर्षात धरतो? X. बर, अंकिता जी आहे ती अंकितापेक्षा आई 2.5 पट आहे, म्हणजे याचा अर्थ आईच्या वयाला 2.5 ने भागायचं, म्हणजे 2.5 ने भागायचं. आता भावाचं वय जे आहे ना भाऊ, ते आई त्याच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे आईपेक्षा तो 4 ने भाग, म्हणजे 1/4 म्हणतात त्याला. ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे x, म्हणजे बघा x प्लस x/2.5 प्लस x/4, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 66 येते. आता याचा छेद सारखा करायचा आहे, तर छेद 10 येतो मित्रांनो. 10 करण्यासाठी याला 10 ने छेद करायचं, म्हणजे 10 ने गुणायचं. 10x अधिक किती होईल? 10 करा 4 ने गुणा 4x अधिक 10 करायचं म्हणजे 2.5 ने गुणायचं 2.5x = 66. 10 तिकडे न्या, ह्यांची बेरीज करा. 16.5x बरोबर 660. मग x बरोबर 660 भागिले 16.5 म्हणजे 40. आता हे 40 कोणाचं वय आलं? तर हे आईचं वय आलं. मग भाऊचं वय किती आलं? भावाचं तर 40 भागिले 4 म्हणजे किती झालं? 10. पटकन 10ला टिक करायचं नाही बघा. ट्रॅप. अंकिताचे भावाचे 2 वर्षानंतरचे वय काय? हे कधीच आलंय? आजचं. 2 वर्षानंतर 12, ऑप्शन नंबर 3 बरोबर. काहींना आलं त्यांनी 10ला टिक केलं. फसायचं नसते, सिली मिस्टेकला चान्सच नसतो. आता हे सांगायची गरज नाही. आपलं स्वतःचं ॲप आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. ज्यांना कोणाला आता मेन्सला गेलोय सर, पण रिस्क नाही घ्यायची, कारण आता मी सांगितल्यानुसार जे 15 चे 20 प्रश्न झालेत, मेन्सला शुअर शॉट आपल्या विषयाला 25 किंवा 30 प्रश्न येणार आहे मेन्सला. त्यामुळे ज्यांना वाटते सर मला मेन्सची बॅच जॉईन करायची, त्यांनी आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला मेन्सची बॅच मी अवेलेबल करून देतो. ज्यांनी आत्ता प्रॉब्लेम झाले सर, लाईटली घेतलं, गणितात माती खाल्ली, त्यांनी आपल्या ॲपवरती बॅच अवेलेबल आहे. फक्त 999 मध्ये करून घ्या, अडचण नको. बघा सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न. एक वाक्य जर तुमच्या मनात बिंबत असेल ना, तर क्लिअर लगेच उत्तर निघतं. काय सांगितलं होतं मी? ABCDEFG. अरे 1 2 3 4 5 6 7 सरांनी सांगितलं होतं. 5च्या पेक्षा जास्त लोक असतील तर प्रश्न बघ रे, प्रश्न बघ. जीच्या उजवीकडे कोण बसलंय? जीच्या उजवीकडे कोण बसलंय? मला फक्त जीच्या उजवीकडे कोण. आता यांनी दुसरा ट्रॅप टाकला होता. यांची तोंड कुठं? पूर्वेकडं. आठवत असेल, अरे मी कुठेही तोंड कराय त्यांनी जरी सांगितली तरी मी वरतीच तोंड करा म्हटलं होतं. पूर्व बिर्व तोंडाची गरज काय आपल्याला? ते लक्षात ठेवायचं. बरं जाऊ द्या, त्याची गरज नाही आपल्याला. जीच्या उजवीकडे कोण बसलंय? आता जीच्या उजवीकडे इथं वाक्य बघा 4 नंबरचं. जी हा ई आणि एफच्या मध्ये बसलाय, म्हणजे जी हा ई आणि एफच्या मध्ये बसलाय, म्हणजे असं तरी होईल किंवा हे एफ इकडं जी इकडं ई इकडं असं होईल. मग प्रश्न काय विचारलाय? जीच्या उजवीकडे कोण बसलाय? जीच्या उजवीकडे एक एफ तरी किंवा ई तरी. ई किंवा एफ. पर्यायामध्ये ई कुठंच नाही रे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. शोधायची सुद्धा गरज नव्हती, एका वाक्यात उत्तर येत होतं मित्रांनो. लक्षात ठेवा, सोडवत जे बसले ना त्यांना संदीप आरगडे कळलाच नाही. म्हणजे माझं तत्व क्लिअर आहे. तुम्हाला जर 20 प्रश्न
अटेम्प्ट करायचे होते ना, तर तुम्हाला कळलंच पाहिजे मी काय म्हणतो ते. मी आयोगाला ओळखलंय रे मित्रांनो, ते तुम्हाला सांगतोय. प्रश्न नेहमी पाहत चला, आणि हे केव्हा पाहायचं ते पण सांगितलं होतं. लक्षात ठेवा, जे नवीन पाहतायत त्यांना लक्षात आलं असेल, बाकीचे आनंदी आनंद होत असेल. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन, आता आंतरराष्ट्रीय योगा दिवस तुम्हाला माहिती 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असतो. 2016ला कोणता वार आहे मित्रांनो? तर मंगळ आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय? राष्ट्रीय विज्ञान दिन. विज्ञान दिन कधी असते माहित पाहिजे. 28 फेब्रुवारी 2016ला वार काढायचा आहे मित्रांनो, प्रश्नचिन्ह. आता मला हे कळलं पाहिजे की दिवस काउंट करायचे. मला जून पासून फेब्रुवारी जायचे त्याच वर्षात, म्हणजे मागे जावं लागणार. म्हणजे जून महिन्यामध्ये ज्या तारखेचा वार दिला जातो ती तारीख मी पकडत नाही. 21 पकडत नाही म्हणजे मागे जायचे, म्हणजे 20 दिवस. मे पूर्ण मे म्हणजे मी काय घेणार? 3 कोड घेणार. एप्रिलसाठी 2 घेणार, परत मार्चसाठी 3 घेणार. आता फेब्रुवारीसाठी किती घेऊ रे? तर 29 फेब्रुवारी, कारण 2016 लिप इयर. 29 आणि 28 2 घ्या. ह्या सगळ्यांची बेरीज केली. 2 आणि 3 5, 5 आणि 2 किती? 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 20, 30. 30 भागिले 7 म्हणजे 2 बाकी, म्हणजे 2 दिवस मागे जा रे. कोणाच्या? मंगळच्या 2 दिवस मागे जा, म्हणजेच रविवार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा पुढची सिरीज. अशीच जर अंकमालिका चालू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या मालिकेत राहणार नाही? बघा, 1 ने वाढलं, 3 ने वाढलं, 5 ने वाढलं, म्हणजे 1 3 5. परत 1 3 5. आता 1 ने वाढणार 23 बरोबर. 23 बघा, 1 23. नंतर किती? 1 ने वाढला. आता 3 ने 26. आता 5 ने 31. आता परत 1 ने 32. आता 3 ने, आता कितीने वाढणार बघा? 32 झाल्यावर कितीने वाढतंय? 31 नंतर 35 3 ने, आणि नंतर 6 कितीने? 5 ने, म्हणजे 40. अशा पद्धतीने 1 ने वाढणार, 3 ने वाढणार, 5 ने, 1 ने 3 ने 5 ने, 1 ने 3 ने 5 ने, 1 ने 3 ने 5 ने. करेक्ट. म्हणजे 32 35 आणि 40 येईल. 31 32 आणि 35 येईल. 31 येईल, 32 येईल, 35 येईल, 33 येणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. हे सोपं होतं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न जो होता, आता बरीच पोरं याच्यामध्ये थोडक्यात गणली. अरे लई सोपा प्रश्न होता. अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लावली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? म्हणजे काही चेंज, रिमेन्स सेम, म्हणजे चेंज न होणारी, रिमेन्स अनचेंज म्हणतात त्याला. काही बदल नाही झाला पाहिजे. आता अनआयडेंटिफाईड यांचा क्रम जर लावायचा झालं तर पहिला डी डी येतो बघा, डी डी बरोबर. आता बघा 2 डी येथे लिहिलेल. ती ई किती आहेत? 2 आहेत. ई ई. नंतर एफ किती बघा? एफ 1 आहे. ठीक आहे. आय किती बघा? 1 2 3. आय 3 आहेत. 1 2 3 बरोबर. आयडेंटिफाईड. बर, आता काय राहते बघा पुढे? आय झाला, डी झाला, डी झाला, एफ झाला, नंतर झाला एन. बर, एन झाला. आता काय राहते बघा? टी टी. एन किती वेळा आहे? 2 वेळा आहे ना. एन 2 वेळा. टी आणि यू. बघा किती शब्द आहेत हे? 4 4 2 8 4 3 12. 4 4 2 8 4 3 12. बर, कोणाची दिशा? अजिबात क्रम बदललेला नाही. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर 8व्या नंबरला आय आहे, आणि इथं जर पाहिलं तर 8व्या नंबरला आय आहे. म्हणजे एकाचाच क्रम बदललेला नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बाकी सगळ्यांचे क्रम बदललेत बघा. बाकी कोणताच क्रम फिक्स नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 1. बघा, दिशाज्ञान चाचणीचा प्रश्न होता. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत गेली. चला, सान्वी चालत गेली पूर्वेकडे, काही अंतर गेली पूर्वेकडे. ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते आणि 50 मीटर चालते. डावीकडे 90 म्हणजे वरती 90 अंशात वळाली आणि किती चालली? 50 मीटर चालली. हे 50 अंतर. ठीक आहे. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 मध्ये वळते. 135 म्हणजे मित्रांनो अशी चालली. 90 म्हणलं इकडं, 135 म्हणलं इकडं, म्हणजे ही इकडं वळते. आणि किती अंतर चालते रे? किती चालते बघा? 15. म्हणजे इथं चालली 15. करेक्ट. लक्षात येईल. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा? आता तिचं तोंड कुठं? इथं आग्नेय आहे मित्रांनो, आग्नेय. हिच्या डाव्या बाजू दिशा, आग्नेयच्या डाव्या बाजू दिशा कोणती? ती ईशान्य. म्हणजेच ऑप्शन नंबर माझा 1 बरोबर. करेक्ट. डावी उजवी 90 मध्ये असते, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता डाव्या बाजूला पूर्व आहे की तसं नाही, ते 90 मध्ये असते. ऑप्शन नंबर 1 बरोबर. आता हा प्रश्न थोडासा, म्हणजे उत्तर तर मला माहिती आहे की कन्फर्म तेच देतील, पण तरी सुद्धा खाली वेन आकृत्या 3 शब्दांचे पर्याय दिलेत. ही आकृती कोणता पर्याय सुचवते? आता इतिहास वेगळा विषय, भूगोल वेगळा आहे, नागरिकशास्त्र, तिन्ही गोल वेगवेगळे पाहिजे होते. हा ऑप्शन येऊ शकत नाही. भारत, आशिया आणि युरोप. आशियाच्या आतमध्ये भारत यायला पाहिजे होता, हे येत नाही.
आता इथं 3 किंवा 4 मध्ये तुमचं कन्फ्युजन झालं असावं थोडं मलाही वाटते, पण तरी सुद्धा ऑप्शन नंबर 4च योग्य दिलेला असेल. काय सांगतो, फुले सुवासिक पांढरा. बऱ्याच जणांनी फुले इथे लिहिलं, फुले सुवासिक आहे आणि पांढरी आहेत. हे उत्तर बरोबर येऊ शकतं, पण तुम्ही जर विचार केला ना, असं मी म्हटलं काही फुले सुवासिक असून पांढरी आहेत, ही आकृती योग्य येत नाही. कारण काही फुले सुवासिक असून पांढरे सांगता येत नाही, म्हणजे हे त्याच्यासाठी होत नाही. त्याच्यासाठी हे असं 3 एकत्र पाहिजे होते या आकृतीसाठी. करेक्ट. पण आता 4 नंबर काय योग्य देतील याचं कारण सांगतो. याचं कारण असं, कप, बशी आणि चहा. हे बघा, हा चहा आहे, हा एकतर कपात तरी देतील, कप किंवा बशीत तरी देतील. बरोबर, दोघांमध्ये देऊ शकत नाही ना, कपात आणि बशीत, म्हणजे असं नाही म्हणता येणार हे कप आणि बशी. आता इथं उरलेलं चहा कशात, मग ग्लास आहे, प्लेट आहे, कशातही म्हणू शकतो. म्हणून त्यातल्या त्यात पर्यायामध्ये मला 4 नंबर योग्य वाटतो. ऑप्शन नंबर 4 बरोबर देतील आयोग. 3 आणि 4 मध्ये थोडं कन्फ्युजन आहे, पण 3 जर आलं तर आपण प्रयत्न 100% करू 4 देण्याचा. पण आयोगाला क्लेम करू, काळजी नका, पण मला वाटते 4 आयोग उत्तर देईल. ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने तुम्ही फक्त मला कनेक्ट राहा मित्रांनो. तुम्ही अधिकारी होतोपर्यंत मला सोडू नका मित्रांनो. कारण का, जे आयोगाला जाणलंय ते तुम्ही आता कळलंच असेल तुम्हाला की बाबा सगळ्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे. पेपरच्या अगोदर सांगितलं होतं 20 प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता थोडी माझ्याकडून चुकी झाली की मी सराव प्रश्नसंच जे 15-15चे घेतले ना, त्यात काही सराव प्रश्नसंच 20चे घ्यायला पाहिजे होते. थोडं माझं मन मला खातंय, पण असो सराव घेताना 15-15 विचार केला, नंतर क्लिक झालं मला की अरे 20 प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण आयोगाने 8वा पॅटर्न ते पण एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बघा, मी सांगितलं होतं आणि आयोगाने ते मान्य केलं. लक्षात आलं ती गोष्ट. ॲनालिसिस स्ट्रॉंग आहे, त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गणित बुद्धिमत्तामध्ये मागे राहायचं नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.